तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्याच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, ही पाठीमाग बघू शकता तुम्ही, ही गोदावरी नदी आहे आणि याला आता भरपूर पाणी आलेलं आहे मित्रांनो. हे बघा, पाणीच पाणी आलेलं आहे आता गोदावरी नदीला. आणि आपण हे बघा, या शेतामध्ये मका केली होती आणि हे बघा, हे वावरात सुद्धा आपल्या पाणी आलेलं आहे. आणि या मकाला आपला पूर्ण खाली ओली झालेली मका ओलावा लागलेला आहे पूर्ण. हे पहा, ओला आलेला आहे पूर्ण. आता हे एकूण ओढ आहे. आणि मित्रांनो, त्या वड्याच्या जी माग दिसती ते वावर आहे, त्यामध्ये कपाशी लावली होती मित्रांनो. तर मित्रांनो, हे बघा, त्या वावरामध्ये कपाशी लागवड केली होती. ती कपाशी पूर्ण पाण्यात गेलेली. भरपूर पाणी आहे त्या वावरामध्ये आणि त्याच्या पुढं बी कपाशी लावली. त्या वावरात पण पाणी. तर हे बघा, ही आपली मका. तर मित्रांनो, प्रत्येक वर्षी पावसाळ्याच्या दिवसामध्ये या गोदावरी नदीला पाणी येतं, पूर येतो. त्यामध्ये दरवर्षीच पिकं पाण्यात जाते. मग ते कपाशी असू, ऊस असू किंवा काही वेगळा चारा असू, तो भरपूर नुकसान दरवर्षी होत असते शेतकऱ्याची. पण तरी शेतकरी हे वावर आहे त्यामध्ये पीक करणं सोडत नाही. कारण त्याला माहिती आहे की एक वेळेस पाण्यात जाईन, 2 वेळेस पाण्यात जाईन, पण तिसऱ्या वेळेस आपल्याला नक्कीच वावरातून काहीतरी उत्पन्न भेटेल. आणि तो त्याची मेहनत एकदम प्रामाणिकपणे करत असतो. फक्त त्याला निसर्गाची साथ भेटत नाही. आणि आता हे पाणी उन्हाळ्यापर्यंत असंच राहील वावरात. त्यानंतर उन्हाळ्यात परत पाणी वावरातून खाली गेल्यावर परत वावर मेहनत करायची, ट्रॅक्टरला पैसे घालायचे, त्यानंतर बियाण्याला पैसे घालून कपाशी अथवा काही दुसरं पीक करायचं. पाणी जर नाही लवकर आलं तर ठीक, नाहीतर मग अशी मका करली आम्ही. आता अगोदर यामध्ये मका केली होती, ते आता काढून घेऊन आता दुसऱ्यांदा मका लावलेली आपण.